कुणाला काही नाही सांगितलं हो. अहो मी कुणाला काही नाही सांगितलं. दिव्यानी तुम्हाला काय सांगितलं मला माहित नाही, पण मी कुणाला काही नाही सांगितलं. अहो अहो उघडा ना, मी हात जोडते, उघडा ना. अहो काय रे, काय केलंस तिचं? स्टोर रूम मध्ये कोंडलंय तिला. का केलं तसं? आईला बंद खोलीची भीती वाटते. त्यात त्या रूम मध्ये व्हेंटिलेशन नाहीये, ती रूम साफ नाहीये, तिकडे धूळ आहे. आईला सफोकेशन होईल, तिला त्रास होईल. आता तर मेली ना तरी चालेल. माहेरी कागाळ्या करणारी सून मला नकोच आहे. का वागता तुम्ही तिच्याशी असं? ती दिवस रात्र फक्त तुमच्या चांगल्याचा विचार करते. तुम्ही कसे आनंदी राहाल, तुम्हाला काय आवडेल, तुमचं टेन्शन कसं कमी होईल हा विचार करते. आणि तुम्ही तिला असं कोंडून ठेवलं. जास्त बडबड करू नको, नाही तर तुलाही पाठवीन तिच्याजवळ. हो चालेल, ठेवा. अरे जीप चालायला लागली तुझी. जीप चालायला लागली तुझी फार माझ्या समोर. मला माहिती तुमची मिली बघत. तुला जेव्हा घराच्या बाहेर ठेवलं त्यावेळी तुझी आई बरोबर ते ताट घेऊन तुझ्याकडे आली. मग शिक्षा म्हणून मी तुम्हाला दोघींनाही बाहेर ठेवलं. यावेळी ती चूक मी नाही करणार ना. तुझ्या आईला मी तिकडे सडवणार आणि तुला इकडे. तुम्ही ना खूप दुष्ट आहात. खूप दुष्ट आहात तुम्ही. बोल. आय हेट यू. आय हेट यू ऑल. तुम्ही सगळ्यात खूप दुष्ट आहात. मला नाही आवडत तुम्ही. आली मोठी आईचा पोळका. दुष्ट आहे मी. हो हो ऍब्सोल्युटली. अरे आता आपलं जे डिस्कशन झालंय ना हे मी सगळं मेलवर टाकतो, तू नको काळजी करू. हो बरं आहेत बाबा, डिस्चार्ज मिळाला ना. येस येस, उद्यापासून होईन रिझ्यूम मी. ओके थँक्यू. आई आई झोप लागली का ग बाबांना? हो रे, दमलो बाबा असं म्हणत होते खरं, पण नुकताच डोळा लागलाय त्यांचा. ताईला कळवतो, म्हणजे डिस्चार्ज मिळालाय हे कळवायचं राहिलं. हो बाबा, तिला आधी कळव. काळजी करत असेल ती. हॉस्पिटलमधून घरी गेल्यावर तिच्याबरोबर काय घडलं असेल ना देवच जाणे. हे आई, अगं माझं पियूशी बोलणं झालं. ती म्हणाली त्या दोघी जेव्हा घरी पोचल्या ना तेव्हा सगळेजण झोपलेलेच होते, कुणीही उठलेलं नव्हतं. बरं झालं पाहिजे. पण आता तो सणकी अविनाश घरी पोचला असेल आणि त्यांच्याकडे असा मस्त तमाशा सुरू असेल. यार माझं बॅड लक. मी टाकलेल्या काडीने किती मोठा धमाका होतोय ते बघायला मीच तिकडे नाही.
अनु उद्या माझं नाव घेईल, पण मी सरळ हात वर करेन. मी सांगेन दिवसभर मी घरातच होते, अविनाश खोटं बोलतोय. आणि माझ्याकडे तर माझ्या बाजूने साक्ष द्यायला विटनेस पण आहे. काय करू मी? मला आईला तिथून बाहेर काढायलाच हवं. मामाला फोन करू का? नाही, नको. त्याला आधीच आजोबांचं टेन्शन आहे. हे ऐकून आणखी त्रास नको द्यायला. मग काय करू? येस, मी हेच करते. हॅलो हॅलो मावशी. पिहू, आय नीड युअर हेल्प. बाळा, आधी शांत हो, शांत हो, रडू नकोस. मला सांग, काय झालंय? अनु ठीक आहे ना? नाही, तिला बाबांनी स्टोर रूम मध्ये बंद केलंय. व्हॉट? हो. तू माहेरी जाऊन सांगतेस मी तुझा छळ करतो, मी तुला त्रास देतो, या ज्या चाड्या करतेस ना तू, त्यामुळे तुझा बाप मला विकृत म्हणालाय. विकृत? हो गॉड, ही माणसं आहेत की जनावर? पिहू, तू शांत हो, टेन्शन घेऊ नको. मी लगेच येते तिकडे. प्लीज लवकर ये, तूच काहीतरी करू शकतेस. आणि मावशी, ऐक ना, मी तुला माझ्या मोबाईलवरून फोन केला होता, हे प्लीज कळू देऊ नकोस. मला मामाने हा फोन घेऊन दिलाय, पण हे घरी कोणाला माहीत नाहीये. डोंट वरी पिहू, तिकडे कोणाला काय सांगायचं ते सगळं माझ्यावर सोड. आले मग.